नांदेडमध्ये काँग्रेसच्या 11 माजी नगरसेवकांनी ऐनवेळी एमआयएम पक्षात प्रवेश केला। त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे। काँग्रेसमधील माजी नगरसेवकांच्या एमआयएम प्रवेश मागे अशोक चव्हाण आहे त्याचा आरोप काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला। त्या पक्ष प्रवेशामागे कोण आहेत हे नांदेडच्या जनतेला माहीत झालं। त्यामागे अशोक चव्हाण हेच मुख्य कारण आहेत। एमआयएम मध्ये प्रवेश केल्यानंतर ती सर्व मंडळी रात्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर त्यांना भेटायला गेली होती। तसे व्हिडिओ देखील आलेले आहेत। त्यामुळे नांदेडमध्ये एमआयएम कोण चालवते हे जनतेला कळलं आहे असं खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले। नाही, काही जे काँग्रेसचे माजी नगरसेवक होते त्यांनी एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला। आता त्यांचा तिकडे पक्ष प्रवेश जे 16 झाला त्यामध्ये त्याच्या मागे कोण आहे हे नांदेडच्या जनतेला स्पष्ट झालेलं आहे। त्यामागे अशोकराव चव्हाण हेच त्यामागे मोठं कारण आहे असं लक्षात आलं। कारण एमआयएममध्ये प्रवेश केल्यानंतर ती सर्व मंडळी रात्री त्यांच्या बंगल्यावर गेल्याचं आपण जे व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओद्वारे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे नांदेडमध्ये एमआयएम कोण चालवते हे नांदेडच्या जनतेला स्पष्ट झालेलं आहे। आणि ती लोक एमआयएममध्ये गेलं तरीही काँग्रेसला काही फरक पडणार नाही। कारण त्या प्रभागातली जी तळागाळातली काँग्रेस आहे आणि जी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ज्या या मंडळीला दर 5 वर्षांनी निवडून देत होते, आज ती तळागाळातली काँग्रेसची मंडळी आजही काँग्रेस पक्षाच्या मागे तेवढेच खंबीरतेने उभा आहे। त्या ठिकाणी ते लोक गेली ना, तिथं तुमचे प्रबळ दावेदार आहेत का? आहेत, 100% त्या प्रभागामध्ये आमचे प्रबळ दावेदार त्या ठिकाणी आहेत।